आता काय लंच टाइमचा सुद्धा इन अँड आउट टाइम नोंदवायला लागणार की काय? हा, ही अभिनव कल्पना आता तुमच्या डोक्यात का आली हो? 35 मिनिटं लंचच चाललंय तुमचं सगळ्यांचं. ही आकडेवारी नवऱ्यांना अगदी उत्तम जमते. का तुमचीच आकडेवारी बरोबर असते का? हा, चला, नवऱ्यांचा अलार्म वाजलेला आहे, निघायची वेळ झाली. निघा. निघा म्हणजे आता सगळ्यांचं जेवण झालंय तर एकत्र सगळे निघूया. हा, चला तुम्ही पण. चला. जय आदिती, मी पूर्ण तयारीनिशी आलोय. ही वही, ही पेन्सिल, पेन, खोट रबर. अरे आज माझी शिकवणीला सुरुवात होणार आहे ना. पूर्वी कसं व्हायचं की ज्याला लिहिता वाचता येतं तो माणूस सुशिक्षित समजला जायचा, पण आता ज्याला कम्प्युटर येतो तो माणूस सुरक्षित. मला माझी नोकरी सुरक्षित करायची आहे. माझ्या मुलांना कळेल नाही की मी कम्प्युटर शिकतोय तर खूप बरं वाटेल. आपले वडील कम्प्युटर समोर बसून काम करतायत हे बघून त्यांना खूप अभिमान वाटेल. आणखी एक गोष्ट आणली आहे, पण फक्त तुमच्यासाठी. ही पट्टी आमच्यासाठी? ऐ, तुम्हाला आठवतं ना तुम्हाला? छडी लागे छम छम, विद्या ही घम घम छम छम छम. मी चुकलो की ही पट्टी मारायची फटाक. अगदी शाळेत असल्यासारखं वाटतंय. शाळेत असताना ना माझं आणि शिक्षकांचं कधीही जमलं नाही, पण ते छडीशी जमलं. त्यामुळे आज मी जो काही अकाउंट मध्ये आहे तो त्या छडीमुळे. त्यामुळे तुम्ही मला मारा, ओरडा, अगदी लहान मुलासारखं कान पकडून उठा बशा काढायला हवा, पण मला कम्प्युटर शिकवा. मला ही नोकरी नाही सोडायची. मला नोकरीत सुरक्षित व्हायचंय प्लीज. काका, या सगळ्याची काही गरज लागणार नाही आणि तुम्ही नोकरी सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे तुमच्यातला उत्साह बघून असं वाटतंय की तुम्हाला या छडीची काहीही गरज नाहीये. तुमच्यातला उत्साह सांगतोय तुम्ही तर पुढच्या आठवड्यापर्यंत सगळं शिकाल. हो ना जय? नक्कीच. मग मी 6 वाजण्याची वाट बघेन. म्हणजे आतापर्यंत मी ऑफिस सुटण्याची वाट बघत होतो, आता शिकवणीची वाट बघेन. काका, ऑल द बेस्ट. आतापासून? हो, कारण मला आज दुपारी क्लायंट मीटिंगला जावं लागणार आहे. मी संध्याकाळी नसेल, पण आज आदिती शिकवणार आहे तुम्हाला. सत्य आहे. आलोच. चला आदिती मॅडम, शिकवणीला सुरुवात करूया. आजचा श्री गणेशा चांगला होणार. जय, चाललायस तू? हो. काही टेन्शन आहे का? छे छे. मग मस्त शिका, सगळं व्यवस्थित होईल. जय, एक विचारू? काही नाही, खूप मजा येते. काका, हाच उत्साह ठेवून शिका. तुम्ही खूप हिंमत दिलीत मला. केतकर का केतकर काकांना जसं शिकवलं तसं तुम्ही मला शिकवाल. सत्य आहे. मी काय म्हणतो जय,
आपण नंदिनीला सांगूया का? काय हेच की तू आणि आदिती. काका तसं नाही रे, म्हणजे ती प्रार्थना करेल, म्हणजे काका नको मुहूर्त नको. अरविंद, ऐकलं वाटतं हे नाही. काय हो एवढे आनंदात दिसताय? नाही ऐकलं वाटतं हे नाही. हा, अगं बाई, किती चेहऱ्यावर आनंद आहे. काय हो तुम्ही, काल किती टेन्शन मध्ये होतात आणि आज एवढा आनंद, काय झालं? नंदिनी, अगं शून्यात जग सापडतं ना, तसं वाटायला लागलंय मला. मी तुला नंतर सांगेन. काय? तेच जे काय आहे ना ते मी नंतर सांगेन. बर, ठीक आहे, हरकत नाही, नंतर सांगा. पण एक सांगू, असेच आनंदात राहा. मी तर कायम देवाकडे प्रार्थना करत असते, असेच आनंदात राहा. हा, तू प्रार्थना कर. काका तू प्रार्थना करू दे ना हिला, म्हणजे हिला बरं वाटेल. हम्म. सॉरी सॉरी सॉरी. वाजले किती? का सारखं सारखं विचारताय तुम्ही वाजले की? पुढे सरकतच नाही ना. काका प्रॉब्लेम वेळेत नाही, तुमची शिकण्याची इच्छा आहे. फक्त घाई करू नका. नाही नाही. गुड मॉर्निंग जय. सॉरी गुड आफ्टरनून. हे काय, मी आले आणि तू चाललास? हो, मीटिंग आहे, जावं लागेल. ठीक आहे, ऑल द बेस्ट. काय ग, झाल्या का तुझ्या मीटिंग्स? हो, हे काय, त्याच आठवून येते. आता रिपोर्ट बनवायचा, सरांना मेल करायचा, की झालं काम, संपलं. म्हणजे मोकळी. काय काका, हा, कसे आहात? मस्त. मी असं ऐकलं की तुम्हाला म्हणे पुस्तक दिलंय अदिती मॅडमनी, वापर करता की नाही त्याचा? अगं तसं नाही, पण काय आपण कशाला टेन्शन घ्यायचं ना, होणार सगळं व्यवस्थित. एक्झॅक्टली, टेन्शन नाहीच घ्यायचं. अरे मुळात नुसतं टेन्शन घेऊन काहीच होत नाही ना. अरे हो, हा काका, माझा एक मित्र आहे, एका कंपनीमध्ये अकाउंटंट आहे. तर मी बोलले त्याच्याशी, तो म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही, खूप सोपं आहे ते सॉफ्टवेअर. ऍक्च्युली काय आहे, ऑफिस संपवून मग शिकवणं ते फार अवघड होईल ना. नाही तर तो म्हणाला की मी शिकवलं असतं खरं तर काकांना. हा, पण मी त्याला सांगितलंय, तुला जेव्हा केव्हा सवड होईल तेव्हा नक्की मला सांग, कारण आमच्या अरविंद काकांना शिकवायचंय. नाही नाही, ठीक आहे. तुला रिपोर्ट करायचे ना, सरांना मेल पाठवायचा असेल. हो ना. अरे वा, जमणार जमणार, डोंट वरी. कर कर, मेल कर. हो. आदिती, 6 पर्यंत तुझं काम संपेल ना, मग आपलं काम.
काका काय झालं? नाही काय नाही. तू रिपोर्ट कर ना. हो आदिती, मी तुला शोधत होतो. काय झालं अगं आपली मीटिंग ठरली 3 वाजता बँड्राला. आज? हो अगं, त्यांनी आपणहून वेळ दिल्यावर मी काही बोलूच शकलो नाही. आदिती प्लीज, तू आजचं काम उद्यावर पोस्टपोन कर ना. आपण माझ्या बाईकवरून जाऊया. 3 वाजता मीटिंग आहे तर मी 6 पर्यंत ऑफिसमध्ये परत कशी पोहोचणार? ऑफिसला का परत यायचं? अगं आपण तिथूनच डिनरला जाऊयात ना. म्हणजे एवढा उशीर होणार आहे का? मे बी. आज फर्स्ट मीटिंगच आहे ना, सो सांगता येत नाही. आणि असंही आपण घरी जाऊन जेवणारच ना, त्यापेक्षा आपण एकत्र डिनर करूया. त्याशिवाय आपल्याला प्रोजेक्ट बद्दल डिस्कस पण करता येईल. सो प्लीज प्लीज लवकर कर. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. अगं असं ऐनवेळी फोन आल्यावर ना अशीच धावपळ होते बघ. प्लीज लवकर कर. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. अरविंद, मलाही ऐकायचंय. छडी लागे छम छम ईशा? विद्या. हे काय? मग तू म्हणे ना गाणं ऐकायचं म्हणून. गाणं नाही हो. मग तुम्ही आता जयशी जे बोलत होतात ना आणि आदितीला जे सांगत होतात ना, ते मलाही ऐकायचं. तुम्ही मला कानात सांगा, मी कोणाला नाही सांगणार. सांगा. मी आता नाही सांगणार तुला. तुला ते नंतर कळेल डायरेक्टली. काय? आता तू काम कर ना, मला माझं काम करू दे. अहो, काय रे निघालास? वेळ आहे मला वाटतं अजून ऑफिस सुटायला. फिरायला नक्कीच जात नाहीये. बँड्राला मीटिंग आहे माझी. चिडतोस काय लगेच एवढा? अरे वा अमित, मग आज लवकर घरी जाणार ना? नाही माहिती नाही ग, कारण कदाचित बराच वेळ मीटिंग चालेल आमची. मग इथे कशाला येतोस परत? सरळ जा ना घरी. बघतो. हा. आदिती, निघायचं ना मीटिंगला? अरे आदिती, तू पण जाणार आहेस मीटिंगला? ऍक्च्युली सरच म्हणालेत, त्यामुळे जावं लागेलच. आदिती, मी बाईक काढतो, तू आवरून घे. ठीक आहे? ए अमित अमित, काँग्रेस. कशाबद्दल? कशाला काय? अरे आदिती मॅडम बरोबर मीटिंगला जातोयस ना तू? करेक्ट करेक्ट लाईनवर आहेस तू. बघ आता लवकरच प्रमोशन होणार तुझं, म्हणून आधीच कॉंग्रॅच्युलेट करते. ए रजनी, अमित, चांगल्या कामासाठी चाललायस ना, वाद नको. रजनी, काय? जाऊ दे, तुला काय बोलणार असो. आदिती, मी तुझी बाहेर वाट बघतोय, तू आवरून ये. ओके चल.
नंदिनी मॅडम झालं काम? अगं केव्हाच आटपले माझं. पण काय बाई, वेळ सरता सरत नाहीये. नाही आणि कसं आहे, मी जर आधी निघाले ना, ऑफिसच्या बाहेर पडले तर नवरे हाफ डे लावतील. नाही बरोबर आहे, पण काय आहे, जास्त वेळ थांबलो म्हणून ते काही ओव्हर टाइम देणार नाहीये. उलट 4 शब्द ऐकवतील आपल्याला. खरे बाई. त्यापेक्षा चला निघा. काका बाय बाय. चल बाय बाय. बाय बाय. अरविंद, निघूया ना? मी तू निघ, मला 5-10 मिनिटं तरी लागतील. बर. नंदिनी मॅडम मी पण येते, माझंही झालं. हा चल. मीटिंग झाली असेल तर आदिती आणि अमित घरीच गेले असतील ना डायरेक्ट? हो. तिला तर बरंच आहे, बँडालाच मीटिंग. पंधरा दिवसातले 2 दिवस गेले, उरले 13 दिवस. तेही जातील असेच. काय कदम, निघाला नाहीत अजून? नाही, निघतोच आहे. हा तांगडे, आवरलं का तुझं? चल बाबा. तू हो मी. पण हे काय, तुम्ही कुठे निघालात? मी अगं म्हणजे मला वाटलं की काय वाटलं तुम्हाला? आज क्लासचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी सुट्टी. नाही श्री गणेशा करायचा आहे ना? हो तर चल, म्हणजे तू मला शिकवण्यासाठी बँडवरून इथे आलीस, म्हणजे तू आता मला शिकवणार. त्यामुळे मी आज शिकणार आहे. येस, शिकायचंय. चला करायची सुरुवात. हो आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हो हो. चला बसा. तू बस ना. नाही ठीक आहे. का हसली का? सॉरी पण काका, तुम्ही नंदिनी मॅडम सारखं वागताय. संगतीचा परिणाम. काका म्हणजे माझ्या शेजारीच बसते ना ती. चला करायचं सुरू. हा हे बघ, श्री गणेशाय नमः पण लिहिलं. गणपती बाप्पा मोरया. मला अमित बरोबर अचानक मीटिंगला जावं लागतंय, उशीर होईल. पण काकांना आपण ऑलरेडी कमिट केले आणि आपण दोघंही नाही. काकांना निघाला अजून अर्धा तास आहे. सापडलं उत्तर? नाही, पण ह्यातच असेल. हे त्याच सॉफ्टवेअरचं पुस्तक आहे ना? आता आपण उगाच शोधत राहायचो. नाही काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे टेन्शन घेऊ नका, काय आपल्याकडे वेळ कमी आहे. ऍक्च्युली जय असता तर त्यांनी पटकन सांगितलं असतं, पण मी शोधते. थांबा जरा. एक मिनिट आदिती, उशीर लागणार असेल तर आपण उद्यापासून शिकवणीला सुरुवात करूया का? कल करे सो आज कर, आज करे सो अब. जय तू? येस मीच. अरे ही आत्ताच म्हणत होती.
की जय असताना तर लगेच त्याने सोल्युशन शोधून काढलं असतं आणि तू इथे हजर झालास. तेव्हा दोघांची मनं किती जुळतात रे. पण तुझी मीटिंग होती ना. हो, मीटिंग संपल्यावर तुझा मेसेज बघितला, तुला जमणार नाहीये. मग म्हटलं अर्धा तास आहे अजून ऑफिस सुटायला, बघूया काका आहेत की नाही. अरे माझी मीटिंग लवकर संपली त्यामुळे मी सुद्धा आले. चला म्हणजे आज माझ्या शिकवणीला सुरुवात होणार हे देवानेच ठरवलं. येस. थँक्यू व्हेरी मच. हा, थँक्यू का? म्हणजे तुम्ही शब्द पाळण्यासाठी परत आला. काका, आम्ही दिलेला शब्द पाळायला परत नाही आलो. आम्हाला आमचे अरविंद काका आमच्यासोबत कायम हवेत म्हणून परत आलो. यात आमचाच स्वार्थ आहे. स्वार्थ कोणाचा असला तरी फायदा माझाच आहे ना. पण तुमच्या फायद्यात वाटा आहे ना आमचा. नाहीतर असंच कसं शिकवणार आपण. तुम्ही मागा ना, काय हवं ते मागा. नक्की. नक्की. ठीक आहे, मग आपण ह्या क्षणापासून जोमाने सुरुवात करायची. आणि काका, लवकरात लवकर तुम्ही स्वतःचा लॅपटॉप वापरायला सुरुवात करायची. हे तुम्ही इथेही माझाच विचार करता. चला काका, आता शुभस्य शीघ्रम. मी ठरवलंय की हे काम पूर्ण करूनच बाहेर पडायचं. येस. अगदी बरोबर. तुम्ही तिथे इथं काम करत बसा, मी तुमच्यासाठी कॉफी चहा काय पाहिजे असेल तर आणून देतो. काय? कॉफी चहा काय पाहिजे असेल तर आणून देतो. हा, आणि खबरदार इथून तुम्ही हल्लात तर.